तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी डिस्प्ले मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 8:26, आता जस्ट चालू करणार आहे। सीएनजी नाश्ता सगळं नाश्त्याचं घरनंच असतं या विषयाने। सीएनजी सगळं भरले, सीएनजी भरले 300चं टार्गेट आहे 1700 रुपयाचं। डोक्यात असा विचार चाललाय की टार्गेट वाढवावं, कितीने वाढवावं मला कळत नाही। 100ने वाढवू, 200ने वाढवू का 300ने वाढवू। 100ने वाढलं तर मेंटेनन्स आपला मेंटेनन्स म्हणजे आता सेव्हिंगच झाले गाडीसाठी, तर मेंटेनन्स नाव दिले आपण, कारण ते मेंटेनन्सला जाणार आहे गाडीच्या सर्व्हिसिंगला ह्याला जरा बाकी काय विषय नाही। तर जिथं आपण रोज 1700 करतो तिथं 1800 जर केले तर रोज 400च्या जागी 500 रुपये मेंटेनन्स पडेल। 500 रुपये हे खूप मोठी गोष्ट आहे। महिन्याला 10-15 हजार रुपये होती, कारण कधी येतो कधी येत नाही असं होतं। तर 10,000 तरी होतं, काय विषय नाही। तर काय वाटतंय 100ने वाढवं पण डायरेक्ट राऊंड फिगर 2000 करावं। 2000 केले 18-19 तर रोज 700 रुपये पडतात आपल्याला सेविंग वेगळे। तर बघू आज धंदा कसा होतो कसं नाही। मला वाटतं 100ने वाढवं का 300ने वाढवं, मी कन्फ्यूज आहे। विचार तर चालला 2000। चला ठीक आहे, जाऊ 2000 डन आहे भाई, डन 2000 काय बी हो। आजपासून 2000 कायचं राऊंड फिगर। 200-300 सीएनजी जाईल तर 1700-1800 रुपये राहतील। 700 रुपये साईडला राहतील आपले, 1000 रुपये डेलीची कमाई आपली। तसं बघायला गेलं 1700-1800 कमाई होते, पण ते मेंटेनन्सला काढायला लागतं ना पैसे असं। त्यामुळं राऊंड फिगर जर आपली कमाई असेल, ओला उबेर रॅपिडो किंवा मीटरने जे भेटेल ते राऊंड फिगर 2000चा आकडा करायचा आजपासून। कधी बी मला माहीत नाही, 2000 कर आणि घरी जा असा विषय आजपासून। तर चला सुरू करूया आणि बघूया 2000 करायला किती वेळ लागतात किती नाही। लय मोठं चॅलेंज घेतलं मित्रांनो। 300 रुपये वाढवलं डायरेक्ट, आपण 100 वाढवणार होतो पण काय क्लिक झालं मला माहीत नाही। 300 रुपये करून टाकला डायरेक्ट राऊंड फिगर 2000, जे की अजून शाळा सुरू नाही झाली। आज तारीख बघा किती, 9 आहे। 15 तारखेपासून शाळा सुरू होणार, मग आपल्या धंद्याला वाढ होणार आणि पाऊस वाढले तर ऑफकोर्स होणार आहे। पण मी आत्ताच सुरू केले 9 तारखेला, अजून आठवडा आहे। 9, 10 आणि 5 आठवडा। पुढच्या आठवड्यापासून पुढच्या सोमवारपासून 15-16 पुढच्या सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे। पण मी एक आठवडा अगोदरच हे चॅलेंज घेतलेले 300 रुपये जास्त राऊंड फिगर 2000, कारण उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे धंदा कमी असतो, हे बऱ्याच रिक्षावाल्यांना माहिती आहे। तरी बी असं काय हरकत नाही, पुढच्या आठवड्यापासून होईनच, पण ते होईल का नाही माहीत नाही। होईल त्याचा काही विषय नाही, कारण आपण आत्तापासून सुरुवात करणार आहे। केल्यावर सगळं होतं, तुम्हाला माहिती संध्याकाळची ऑर्डर असेल तरी पण करतो, तर ते संध्याकाळी बी करायचं आपल्या। काय बी हो 2000 केल्याशिवाय घरी नाही जायचं। जिथं 2000 होईल तिथनं लांब असेल तर घराकडे बघायचं, जवळ असेल तर बंद करून घरी जायचं। तर बघूया सुरुवात कशी होती कशी नाही, आणि आजपासून 2000 करायचे म्हणजे करायचं। आजचा टायटल हो, आजपासून 2000 टार्गेट। 300ने टार्गेट वाढला असं टायटल ठेवायचं। बघू दोन्हीपैकी काहीतरी ठेवू। सुरुवात करूया पहिलं आणि बघू काय होतं काय नाही। चला तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर जी पडलेली ती पडलेली आपल्याला तर इथे हॉस्टेल आहेत आणि ह्याच्या पाठीमागच भारती विद्यापीठ आहे। भारतीला सोडायचं, परत सोडून इकडं आलो, म्हटलं अजून एखादी पडल नाही पडल कुठं जाणार। इथं सगळे हॉस्टेल आहेत, त्यामुळे कोण ना कोण भेटेलच आपल्याला, काय विषय नाही। सुरुवात 46 रुपये झाली उबर, म्हणलं ना जी पडेल ती घ्यायची। मीटरने चौकात चल म्हणलं 25 भाऊ 25 करून 2000 करणं खूप मोठी गोष्ट आहे, खूप हार्डवर्क आहे। पण ठीक आहे, करायला लागेल। आता चॅलेंज घेतले तर घेतलं आहे, आणि हे असं नाही की 2-3 दिवसाचं चॅलेंज आहे, असंच चालू राहणार। आणि भविष्यात वाढवून बी आपण मागं नाही सरायचं, पुढं जायचं कधी बी। आता 2000 केलं ना, भविष्यात 2300 करण, 2.5 करण, 3 करण, वाढवायचं। हे बघा आत लावूचं पण गेलं शेगड कॉलेजचं पिकअप, अरे बापरे बरं झालं नाही घेतलं। तर असं काय हरकत नाही, सुरुवात झाली आहे। वाजल्यात 8:45, बघूया 2000 व्हायला किती वेळ लागतो किती नाही। चला झालंय आता असं वाटायला लागलं की मोबाईल नवीन आहे, कारण मागं बुके इफेक्ट द्यायला लागला आहे आणि क्वालिटी चांगली आली आहे। काल काय आलं तर काय माहिती, 2 वेळ असेल, काय विषय नाही। तर आपण आत्ता होतो मगरपट्ट्यामध्ये। अरे वा काय कडक दिसतंय सोसायटी आहे। सोसायटी नाही भाऊ, IT इंडस्ट्री आहे। IT इंडस्ट्री आणि पाठीमागं सोसायटी एकच झालं आपल्यासाठी। कोणी ऑफिस बनवलं तर कोणी घर, काय फरक पडतं आहे। उद्या IT इंडस्ट्री बंद पडली तर काय करणार, जरा घरच करणार ना, काही नाही विषय। तर टोटल 550 रुपये आतापर्यंत, आणि वाजलेत 10:33। सगळे उबरचेच ऑर्डर झालेत।
उबरचे मला वाटतं 5 काहीतरी ऑर्डर झाल्यात आणि आज टार्गेट आहे उबरचं 15 ऑर्डर मारलं की 200 रुपये. तर डोक्यात चाललं आहे तेच करावं, पुढं बघू. आणि 2000 ते करणारच आहे, असं नाही की ते नाही करणार, पण उबरचं बी टार्गेट मारू नाही का असं म्हटलं. जे पडेल ती ऑर्डर घेतो म्हटलं, मग छोटे ऑर्डर मारावंच लागेल ना. आणि छोट्या ऑर्डरमुळं आपलं टार्गेट कंप्लीट होईल. तर बघूया उबरचं कितवं टार्गेट मारतो आपण. तीन टार्गेट असतात त्यात, 15, 20, 25. 15ला असतं 200, 20ला असेल काहीतरी 100ने पुढं किंवा 50ने पुढं काहीतरी असेल. एंड ऑफ द स्टोरी 2000 झाले पाहिजे. ते व्हायला किती वेळ लागतं तिथं नाही बघूया. आणि आत्ता एक मीटरने आणलं मी. उबरला 115 रुपये दाखवते, मीटरने आणलं 100 म्हणते, 993 रुपये आले. 6 किलोमीटर होतं. 6 किलोमीटरच्या हिशोबाने मला वाटतं जास्त झालं पाहिजे होतं, पण काय झालं काय माहिती, मीटर गंडलं का काय झालं काय माहिती. आणि आपण आता कसं बोलणार ना, मीटर गंडलं असं तर ते म्हणजे शाळा करतो का असं म्हणलं की उगाच वाद नको म्हणून जाऊ दे म्हटलं. बघायला गेलं तर 10-20 रुपयाचं नुकसान झालं, पण ठीक आहे. आता रॅपिड उबरने का जास्त दाखवले, कारण ते फिरून दाखवतं, शॉर्टकट मारला मी, हां त्यामुळे झालं असं मला असं वाटतं. पण तरी बी एखादा किलोमीटरचा फरक पडू शकतो. 93 म्हणजे 5 किलोमीटरचे पैसे झाले मला वाटतं नाही का, लईच फरक पडला. असं काय हरकत नाही, एखादा ऑर्डरला होतं, एखादा ऑर्डरला कस्टमर आपल्याला टिप बिप देतं, ते कवर होऊन जातं त्याचं, त्यामुळे काही विषय नाही आहे. एंड ऑफ द स्टोरी मीटर वापराच आणि गणलं नाही मला वाटतं, कारण मी शॉर्टकट मारल्यामुळे तसं झालं. आणि मारावं शॉर्टकट, जेणेकरून कस्टमर लवकरात लवकर पोचेल, चांगले रेटिंग देतील. 10-20 कमी आले तरी चालतील, पण रेटिंग चांगले आले तर भविष्यात अजून 4 ऑर्डर पडतील. आणि इथं भाऊ कॉम्पिटिशन एवढी आहे ना, लय रिक्षा आहेत. मगरपट्ट्यामध्ये कॉम्पिटिशन लय भाऊ. बघू आता 5 मिनटात ऑर्डर पडली तर ठीक, नाही तर मगरपट्टा स्थितीच्या बाहेर जाऊ आणि बघू तिथनं काय ऑर्डर पडते का नाही पडते. वाजल्यात 10 वाजून 35 मिनटं, झाल्यात 550. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही, जी पडेल ती उचलायची. चला मित्रांनो, वाजल्यात 12:29 आणि आत्तापर्यंत 700 रुपये आलेत, खूपच कमी झालेत. वाट लागली काय सांगायचं आता. तर मगरपट्ट्याला बराच वेळ थांबल्यानंतर ऑर्डर नाही पडली. बाहेर आलो एक ऑर्डर पडली खराडी इंडस्ट्रीला, आणि इकडनं ऑर्डरच पडली नाही. मग म्हटलं चला जेवून घेऊया, जेवण जस्ट झालेलं आहे. म्हटलं जेवणानंतर बघू काय होते काय नाही. 700 झाल्यात, 2000 कधी होईल. आत्तापर्यंत 1500 झाले ना, मग माझ्या येते काम करायला. मग असं ऑर्डर पडते का बकवास, मग मला नाही वाटत 2000 होईल. मग टार्गेट जे आपलं आहे 2000चं मला वाटत नाही. आज 2000 झालं तर कंटिन्यू राहणार आहे पुढं, आता आपलं 1700 रुपये राहणार आहे. कारण टाईम 7च्या घरी गेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे जेवणाचं बी टायमिंग आपला. म्हटलं संध्याकाळी 1-2 तास थांबू, पण परत म्हटलं नाही का तब्येत बिघडेल, 4 पैसे कमवायचे परत 10 पैसे घालवायचे, काय फायदा नाही का. बघू तरी ठीक आहे. सकाळी लवकर यायला पण डबा बनवायला वेळ लागतो. डबा घेऊन तर मला माहिती आहे आता काय सांगायचं मला, काय ना काय प्रॉब्लेम येतो. असं ठीक आहे, काय हरकत नाही. 1700 जरी केले ना तरी ठीक आहे, वाईट नाही. तर मी माझा पूर्ण प्रयत्न झाला नाही, असं नाही की 1700 करून घालणार. जर समजा 3-4 वाजले आणि 6 वाजता 1700 झाले, साहजिक की 7चा टायमिंग आपला, 7 वाजेपर्यंत अजून जेवढं करता येईल तेवढं करेल. हातपाय एवढं दुखतात ना, तो बी प्रॉब्लेम आहे. आयुष्यात प्रॉब्लेम लई रे भाऊ. टार्गेट घेऊन चुकी तर नाही केली ना, काय हरकत नाही. झालं तर कंटिन्यू करू, नाही झालं तर ठीक आहे 1700 रुपये करू, काय विषय नाही. भाऊ काय होते काय नाही. 700 झाल्यात, अजून 1000 रुपये करायचे आहेत. की पहाड चढलं का ते, म्हणजे काही सांगू. 100 माळावर बिना लिफ्ट जाणं असं आहे, 1000 रुपये करणं. आता काही पडणार दुपारी 12-12:30 नंतर नाही का, अवघड आहे परिस्थिती. असं काही हरकत नाही, 100% देऊया. गाडीत न बसता, जसं की मी तुम्हाला म्हटलं, ऑर्डर नसेल तर असं साईडला येऊन बसायचं, नाही तर वॉकिंग करायचं. वॉकिंग थोडं केलेलं आहे आत्ता मी, आणि बसतो आता इथं. बघू कधी ऑर्डर पडते कधी नाही. सगळे कॅबवाले रिक्षावाले थांबलेले, आपण भेटच थांबतो. आपण आता नियर बाय स्टेशन लावलोय आणि वाजल्यात 3:33, टोटल 1240 काहीतरी झाले. जे की बघायला गेलं तर खूपच कमी. 1700 करायचे म्हणजे अजून 500 करायचे. तर 3:30 नंतरनं, 3:33 नंतरनं 500 रुपयाला किती वेळ लागतं नाही हे बघायचं आहे. पहिले 1700 होतात का नाही हे बघू, कारण सकाळी फुल जमून बोललेलं, पण ऑर्डर तशा पडले नाहीत. आणि जे पडेल ती ऑर्डर करतो, त्यामुळं ठीक आहे, होतं, काय विषय नाही. उबरची ऑर्डर पडले पाहिजे. उबरचं पडलं तर उधट का होऊ शकतो, कारण तिथं 200 रुपये इन्सेंटिव्ह आहे. 6-7 ऑर्डर मारायचे आहेत आपल्याला अजून. उबरचे नाही पडत आहे, ओलाचे पडतं ते. असं होतं आहे. टार्गेट मारावं म्हटलं तर असं होतं आहे, डिमोटिवेट करतं आहे.
पुढंच जाऊन देत नाही मला कोण. होतं नशीबच खराब आपलं, काय करायचं. नशिबाला काही दोष द्यायचा नसतो, मेहनत करत जायची, सगळं होतं. बघू होतं मी तर माझ्या 100% देतो, काय होतं काय नाही बघू. हातपायाने बी साथ दिलं पाहिजे. तर आय होप एखादी ऑर्डर पडावी. स्टेशनपाशी म्हणजे स्टेशनच्या जवळपास आहे, नियर बाय ससूनला एका सोडा होता. आता स्टेशनला चक्कर मारतो, बघू कोण भेटतं का नाही तर स्वारगेटला पळतो. म्हणजे रनिंगमध्ये राहिलं तर कोणतरी भेटेल, कारण वेळ संपत आला आहे आपला. 6-7 लगेच काय 2-3 तासात 6-7 500 रुपये करायचे, खूप मोठी गोष्ट आहे. स्टेशनपासून एक ऑर्डर पडली पांढरी बुजुर्गला 206 रुपयांनी. पहिले 240 काहीतरी दिलं तर ठीक आहे. 250 धरू आपण. 1200, 1300, 1400, 1450 झालेत. 1400 धरू, 50 कमी तर 1400, 15, 16, 17 तरी अजून 250 रुपये करायचे. 1700ला बरं का. मग पुढं जे की अवघड दिसते 4.5 फेल झालो रे, संपलं आपलं. आज काय झालं बघ इथं 4.5 वाजले. आता इथनं रिटर्न कधी भेटणार, एवढं आतवलं ना, काय सांगू केवढं आतवलं इथलं सगळे. म्हणजे असे मला नाही वाटतं इथनं चान्सेस आहेत ऑर्डर, पण इथं जर आलोय तर इथनं रिटर्न का नाही पडणार मला असं वाटतंय. तर बी पॉझिटिव्ह. 4:23 झाल्यात. आय होप एखादी पडावी. डायरेक्ट दगडूशेठ स्टेशन वगैरे देवपावला म्हणायचं, बघू आता काय होतं काय नाही. 4 दिवस झाले, बघू आता काय होतं. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आपल्या एरियात कात्रजला. तर नशिबाने म्हणायचं एक 10-15 मिनिटातच आपल्याला रिटर्न ऑर्डर पडली. डायरेक्ट बालाजीनगर म्हटलं, देवपावला म्हटलं चला एरियात आलं, म्हटलं चला घरी. 250ची गरज होती, 300 आले. म्हणजे की ठीक आहे, 1700 1750 झाले. आपल्याला मग 2 करायचे होते, पण आता वाजल्यात 6. तर एका तासात काही करणार आपण, तसं होऊ बी शकतं. पण हातपायला दुखायला लागलं. आणि दुपारी एवढा वेळ वाया गेला, तवा जर पडले असते झालेच. म्हणजे व्हायला होऊ शकतात, फक्त ऑर्डर पडले पाहिजे. व्हायला मग आतापर्यंत 3000 बी होऊ शकते. फक्त बॅक टू बॅक ऑर्डर पडले पाहिजे, गाडी थांबली नाही पाहिजे, जेवायला बी वेळ नाही भेटला पाहिजे. त्याचा आपण वेळात वेळ काढून जेवलं पाहिजे. आणि बॅक टू बॅक ऑर्डर पाहिजे. हे फक्त नवीनच गाडीला असतं, ते 1-2 वर्ष तुम्हाला सांगितलं, 1-2 वर्ष बास होतो. पण तेव्हा मला ब्लॉग बनवायला बी वेळ नव्हता. तेव्हा मी कर्ज बाजार होतो, त्यामुळे माझ्या डोक्यात ते ब्लॉगिंग नव्हतंच. त्याच्या अगोदर करत होतो झोमॅटोला आपण, पण ते जाऊ दे, ते झालं संपला किस्सा, सांगितलं सगळं. तर तेव्हा जो ब्लॉग बनवला तुम्हाला कळलं असतं आणि इन्कम प्रूफ बी दाखवलं असते. तुम्ही म्हटलं असतं भाई 6 रिक्षाच काढायची, हाय धंदा बरं का. नाही असं नाही. 6 वाजल्यात 1700 केलं, 300 करायला तुम्हाला माहिती आहे. आता 50-50चे जरी अजून 4-5 ऑर्डर इथले ते मारलाय, किंवा 100 स्वारगेट कात्रज जास्त लांब जायची गरज नाही. स्वारगेट कात्रज जर 2-3 ट्रिप मारले तर होते. पण मी का नाही करत, तर मला आला कंटाळा. मी आहे आळशी, पहिलंच सांगितलं मी. त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला काय कोणाला हिशोब नाही द्यायचा, आपण बादशाह आहे. तर आजचा ब्लॉग इथं संपला, भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आणि ठीक आहे, नॉर्मलच करूया. 1700 रुपये 2000 आपल्याला काही जमाणार राव, कारण कसं आहे लत आणायला लागते त्यासाठी. आणि ऑर्डर बी तसे पडत नाही आपल्या वेळेत पडले तर करणार, नाही पडले तर गेलं ते लाव. चल पुढचं पुढं बघू, जेव्हा टार्गेट येईल तेव्हा पळू, तेव्हा मग तुम्हाला माहिती आहे आपण बरोबर गोळा करतो पैसे. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया, भेटूया नवीन ब्लॉग.